कारभारावरती आक्षेप घेतलेला आहे। आता यावरती तुमचं उत्तर काय? मला असं वाटतं की लोक विरोधी पक्षात गेले किंवा पराभूत मानसिकता त्यांच्या डोक्यात शिरली की ते या प्रकारचं ईव्हीएमवर किंवा इलेक्शन कमिशनवर आरोप करणं सुरू करतात। आणि नवाब मलिकांनी जे दाऊद इब्राहिम सारख्या याचे हस्तक आहेत, जे पण तुमच्या मित्रपक्षातलेच आहेत ते, त्यांची होती, पराभूत अशा मानसिकता तुम्हाला व्यक्ती परवडणारी आहे का काय आता? आपण? नाही, काही असणार, पण या प्रकारचे बिनबुडाचे आरोप लावणे, कारण जसे आपल्याला लक्षात आलं, या लोकांना लक्षात आलं की हे निवडणुका हारणार आहे। आतापर्यंत काय ट्रेंड होता की निवडणुका हारल्यानंतर हे ईव्हीएमवर किंवा इलेक्शन कमिशनवर बोट दाखवायचे। आता निवडणूक हारायच्या आधीपासूनच हे बोट दाखवणं सुरू करतात। म्हणजे मला असं वाटतं की या लोकांना जर खरंच या लोकशाही प्रक्रियेवर विश्वास नसणार, या लोकांना कोणत्याही याच्यावर विश्वास नसणार, कोणत्याही प्रक्रियेवर विश्वास नसणार, इलेक्शन कमिशनवर विश्वास नसणार, तर मग निवडणूक का लढतात? हे निवडणूक लढायच्या आधी त्यांना माहीत होऊन जातं की हारणार आहे। आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर, हारल्यानंतर हे सगळे आरोप करायचे। आता निवडणूक हारायच्या आधीपासून यांना माहीत झालं की हे निवडणूक हारणार आहे आणि यांनी आरोप करणं सुरू केलेलं आहे। बरं, परिणयजी, पण आता राष्ट्रवादीचाच विषय निघालेला आहे, तर आज पिंपरी चिंचवड आणि पुणे नगरपालिकेच्या अनुषंगाने